अकोट आणि मूर्तिजापूर तालुक्यात गृहरक्षक दल होमगार्डचा 79वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कमी मानधन आणि मर्यादित सुविधांमध्येही निष्ठेने सेवा देणाऱ्या होमगार्ड जवानांचा विविध उपक्रमातून गौरव करण्यात आला। अकोला जिल्ह्यात गृहरक्षक दल होमगार्डचा 79वा वर्धापन दिन आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। अकोट आणि मूर्तिजापूर तालुक्यात आयोजित कार्यक्रमांमध्ये होमगार्ड जवानांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवत आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली। गेल्या 79 वर्षांपासून हे जवान शालेय परीक्षा, राजकीय सभा, निवडणुका, मंत्री तसेच उच्चस्तरीय पाहुण्यांच्या दौऱ्यादरम्यान शासनाच्या आदेशानुसार निष्पक्ष, तत्पर आणि जबाबदारीने सेवा बजावत आहेत। वर्धापन दिनानिमित्त प्रभात फेरी, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानांचा सत्कार करण्यात आला। अकोट येथे जिल्हा पोलीस उपअधीक्षक व जिल्हा समादेशक त्र्यंबक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला। यावेळी पोलीस निरीक्षक अमोल मालवे व ग्रामीण ठाणेदार किशोर जुनघरे उपस्थित होते। तर मूर्तिजापूर तहसील मैदानावर ॲडव्होकेट दिलीप नाईक आणि प्रमुख पाहुणे विष्णू लोडम यांनी होमगार्ड जवानांच्या सेवाभावाचे कौतुक केले। कमी मानधन, सुविधांचा अभाव आणि वेतन विलंब अशा अडचणी असूनही होमगार्ड जवान आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले। हा दिवस होमगार्ड जवानांसाठी गौरवाचा, आत्मसन्मानाचा आणि प्रेरणादायी ठरला।